नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की खरंच ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,000 होणार अथवा नाही। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला 4,000 ते 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसते। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला $10 प्रति बुशेलच्या आसपास दिसते। जर आपण देशांतर्गत बाजाराचा विचार केला मित्रांनो, तर अशी कोणतीही मोठी घडामोड मोदी सरकारच्या सोयाबीन खरेदीशिवाय दिसत नाही। म्हणजे मोदी सरकारने जर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची खरेदी सुरू केली आणि ही खरेदी 4,892 रुपये या भावावरती मोठ्या प्रमाणात झाली तर याचा परिणाम म्हणून आपल्याला 2 आठवड्यानंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होताना दिसू शकतो। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खूप मोठी अनुकूल परिस्थिती नाही। फक्त जर मोदी सरकारने सोयाबीनची महाखरेदी सुरू केली तरच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला ऑक्टोबर महिन्यात 8,000 पार जाताना दिसू शकतो। म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात 8,000 होणार अथवा नाही हे सर्वस्वी मोदी सरकारच्या सोयाबीन खरेदीवर अवलंबून आहे। जर मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची खरेदी केली तर सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार, अन्यथा ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी दुसरी कोणतीही अनुकूल घटना दिसत नाही। म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात 5,000 होणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर आहे की मोदी सरकार सोयाबीनची खरेदी करणार अथवा नाही। मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू झाली की ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी 5,000 होणार, अन्यथा ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी सोयाबीनचा भाव 5,000 होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही। तर मित्रांनो,
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव, हा प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे तात्काळ या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।